नमस्कार मित्रांनो, मी आहे सिद्धेश प्रभू अँड वेलकम बॅक टू थोडा मंच थोडा ट्रॅव्हल. गेल्या काही दिवसात आम्ही काही व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स कव्हर केली आणि खूप छान छान व्हेजिटेरियन पदार्थ पण ट्राय करून बघितले. म्हणून आज असा विचार केला की आपण काही नॉनव्हेज डिशेस पण ट्राय करून बघूया. त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत वसई वेस्टला सोसायटी हॉटेल अँड को म्हणजे सोसायटी हॉटेल अँड कंपनी नावाच्या एका रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट वसई वेस्ट स्टेशन पासून साधारण 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला इझिली शेअर ऑटो किंवा डायरेक्ट ऑटो सुद्धा मिळू शकतो. हे रेस्टॉरंट हल्लीच ओपन झालंय, पण इथला अँबियन्स बघायला गेला तर तसं मस्त विंटेज स्टाईल आहे. म्हणजे इथल्या भिंतींचा रंग, टेबल्स, चेअर सगळं कसं छान आणि सिम्पल आहे. हल्लीच्या रेस्टॉरंट सारखं झगामगा लाईट्स किंवा प्रीमियम सेटिंग असं नाही, थोडी डिफरंट पण छान वाईब आहे. अच्छा, या रेस्टॉरंटची खासियत आहे ओरिएंटल क्युझिन, म्हणजेच चायनीज, जॅपनीज, थाय, कोरियन डिशेस. आता या डिशेस मध्ये मेजरली काय असतं असं बघायला गेलं तर राईस, नूडल्स, भरपूर प्रकारचे व्हेजिटेबल्स, फिश आणि चिकन. अच्छा, मेनू मध्ये एवढे डिशेस बघून मला खूप भूक लागली, सो आपण जाऊया आपल्या पहिल्या ऑर्डर कडे. त्याचा रंगच असा किती छान दिसतोय बघा ना. मस्त आहे. आणि नावावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल, याचे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत लेमन आणि कोरिएंडर. त्याच्यामुळे लिंबाची अशी छान टँगी टेस्ट आहे आणि फ्रेश कोथिंबीरची पण चव जाणवते याच्यात. अच्छा, मी ना काही ठिकाणी बघितलंय तर हे ना असं क्लिअर सूप टाईप असतं, पण इथलं जे सूप आहे ते असं थोडं क्रीमी आहे. पण ह्याच्यात तुम्ही बघाल तसं ब्रोकली, कॅरट असे सगळ्या खूप भाज्या पण आहेत, त्याच्यामुळे खूप हेल्दी पण आहे. ओव्हरऑल मस्त आहे. अच्छा, मी हे सूप आहे ना इथेच पहिल्यांदा ट्राय करून बघणार आहे. थोडीशी टँगी टेस्ट आहे, स्पायसी, जिंजर गार्लिक असं एकदम बॅलन्स चव आहे. नाव दिस इज ऍक्च्युली अ नूडल सूप. म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यात छान नूडल्स आहेत. पण ह्याच्यात आणखीन एक मेन हायलाइट आहे, ते म्हणजे हे बॉइल्ड एग्स. आता मला सूप मध्ये ना फ्राईड नूडल्स जास्त आवडतात कम्पॅरेटिव्हली नूडल्स, बॉइल्ड नूडल्स आणि बॉइल्ड एग्स पेक्षा. बट टेस्ट वाईज दोन्ही पण सूप खूप छान आहे. ही बेसिकली चायनीज क्युझिन आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्टीम्ड आणि फ्राईड दोन्ही ऑप्शन्स असतात, पण इथे स्टीम्ड आहे तर आपण स्टीम डिमसम ट्राय करून बघूया. मस्त चीजी आहे, सॉफ्ट आहे, असं माइल्ड फ्लेवर्स आहे, सिमिलर टू मोमोज. पण मोमोज आणि ह्याच्यात थोडा फरक आहे. तो काय आहे ते आपण मोमोज खाऊ तेव्हा सांगू. पण आज के लिए डिमसम या शब्दाचा अर्थ माहितीये काय? टच द हार्ट, एकदम दिल को छू जाने वाली चीज आहे. खूप छान आहे, मला आवडलं. आणि हे जे आपण खाल्लं ते आता व्हेज होतं, पण हे चिकन आहे आणि ह्याच्यात तुम्हाला फिश मध्ये पण ऑप्शन अवेलेबल आहेत. हा हा. मस्त. ह्याची जी कुकिंग मेथड आहे दॅट इज ओरिजिनेटेड इन साऊथ कोरिया, म्हणून ह्याला कोरियन विंग्स असं म्हणतात.
थोडी स्वीट अँड स्पायसी अशी टेस्ट आहे याची. आणि हे बेसिकली फ्राईड चिकन आहे, त्याच्यामुळे थोडंसं क्रंचीनेस असं खूप छान लागतं. एकदम ज्युसी आणि फ्लेवरफुल आहे, मस्त. स्टार्टर्स साठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स. असं दिस इज वन ऑफ माय फेवरेट ओरिएंटल डिश. ह्याचा जो कन्सेप्ट आहे हा बेसिकली जॅपनीज डिशेस मधून इन्स्पायर्ड आहे, पण हे US मध्ये जास्त पॉप्युलर झालं आणि सध्या तर आपल्या मुंबईत पण खूप पॉप्युलर आहे. आणि ह्यात व्हरायटी बघाल तर कसं फ्राईड राईस आहे, फ्रेंच फ्राईज आहे, चिकन आहे, बॉइल्ड व्हेजीज वगैरे आहे, म्हणजे सगळे अख्ख्या मील सारखंच आहे पूर्ण. छान आहे टेस्ट. चिकन पण मस्त सॉफ्ट आहे. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर प्रत्येक आयटमची आपापली एक वेगळी चव आहेच, पण आणखीन एक मेन गोष्ट त्या सगळ्या आयटम्सना आणखीन चविष्ट बनवतं ते म्हणजे हा जो सॉस आहे त्याच्याबरोबर देतात तो. आता ह्यात तुम्हाला पेपर गार्लिक किंवा बार्बिक्यू असे पण खूप ऑप्शन्स असतात, वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतील. युजली थोडं स्पायसी असतं, पण तुम्हाला स्पायसी नको असेल तर तुम्ही असं पण एन्जॉय करू शकता. मस्त आहे पण. रिसेंटली खूप व्हायरल झालेली डिश आहे ती म्हणजे फ्लाइंग नूडल्स. आता ह्याचं जे कन्सेप्ट आहे ना, जे क्रिएटिव्हली प्रिपेअर केलं तेच खूप छान आहे. म्हणजे प्रिपेअर करतानाच या नूडल्सना तसं फ्राय करतानाच असं पकडलं जातं आणि त्याच्यावरून ऑइल पोर करत करत ते फ्राय करतात आणि हळूहळू तो त्याचा शेप घेतात. मग त्याच्यामुळे ते बघताना असं वाटतं जसं की नूडल्स हवेत आहेत, म्हणून तो फ्लाइंग नूडल्स. हा, मस्त. आता ते फ्राईड आहेत आणि त्याच्यावरती ग्रेव्ही घातली, त्याच्यामुळे थोडासा तो क्रिस्पीनेस आहे. त्या ग्रेव्हीचा पण एक टेस्ट आहे ती मस्त छान स्पायसी, खूप छान आहे. त्याच्यामुळे थोडा वेगळा कन्सेप्ट आहे. सो ज्यांना फ्राईड नूडल्स आवडतात त्यांच्यासाठी तर ही खूप छान डिश आहे, पण ज्यांना नाही आवडत त्यांनी सुद्धा एकदा या क्रिएटिव्हिटीसाठी तर नक्कीच ट्राय करून बघायला पाहिजे. हम्म, खूप छान. इथले सिझलर तर माझे फेवरेट आहेच, पण इथले कोरियन विंग्स आणि फ्लाइंग नूडल्स पण मला खूप आवडले. आणि मला ऑब्व्हियसली डेझर्ट पण पाहिजे होता थोडा, पण तो इथे नाहीये, तर त्याच्याबद्दल आपण त्यांना फीडबॅक दिलेला आहे. होपफुली ते लवकर अवेलेबल करतील डेझर्ट्स पण. पण ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, मला खूप आवडलं. अँड पुन्हा यायला पण मला नक्कीच आवडेल. सो तुम्ही सुद्धा इथे आलात तर इथल्या डिशेस नक्की ट्राय करून बघा आणि तुमची फेवरेट डिश कोणती आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाकी खा प्या मजा करा. चीयर्स.